नमस्कार मंडळी, वेलकम बॅक आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी चाललो आहे गावी. चला बघूया कसा गावचा प्रवास होतो आहे. गावी जाणार म्हणून आलो चेंबूरला. लक्झरीची तिकीट होती. मेल्यानं सांगितलं नव्हतं 7 वाजता, पण मी 9 वाजेपर्यंत तिथेच होतो. ते बोचकी बिचकी घेऊन बघा कशी आलेली. भूक लागली म्हणून कॅडबरी घेतली. रांड्याच्यानं कॅडबरी मला कितीला दिला माहीत आहे? 90 रुपयाला. काय सोनं लागलेलं होतं काय कॅडबरीत माहीत नाही. 90 रुपयाची कॅडबरी होती. भरपूर बस जात होत्या, काय आमची काय बस येत नव्हती. वाट बघून कंटाळलो. पाटील आला, पाटीलच्या पाटनं परत दुसरी बस महालक्ष्मी आली. अशा भरपूर बसेस जात होत्या. हा बोललो कधी पण येतोय काय माहिती. बसच्या नादात कधी तुम्ही अर्धा तास लेटच जा, कारण ते तेवढ्या टायमिंगमध्ये येत नाही. फायनली बस आली आणि बसलो बसमध्ये. सीट बाय सीट बस होती. सीट बाय सीट होती तर बसलो. सीटची अवस्था लई खराब होती. रेड ऑनलाईन बुकिंग करत असेल तर जरा विचारपूर्वक करा, कारण ऑनलाईनला तुम्हाला दाखवतील भारी भारी बस. हे बघा बसची काय अवस्था आहे. ए सी आहे, ते ए सीचे जिथून एअर येते तेच पडलेलं आहे. आणि मला भेटले फॉरेनवरून आलेले काका. ते जात होते मालवणला. तर त्यांनी मला भरपूर पकवली. बोललो कॅबिनला जाऊन बसूया आपण, दुसरा पर्याय नाही. आणि आम्ही थांबलो जेवायला हॉटेलला. जेवायला थांबलो. ही कचाट गर्दी. जसे काय सगळ्यांनी कुणीतरी लग्नाला बोलवलेली माणसं असतात ना, तशी सगळी बिलागलेली. ड्रायव्हर म्हणाला आता माझ्याबरोबर बसलास तर माझ्याबरोबर जेवायलाच येईल. अरे काय काय अवस्था होती त्या कॅन्टीनमध्ये. आणि गर्दी ही जो कचऱ्यासारखी. हात आणि पाय घालायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. सगळेच मला वाटतं सगळ्यांची लग्न करायला गेली होती असं वाटत. परतीचा प्रवास संगमेश्वरच्या दिशेने आम्ही रवाना झालो. मस्तपैकी अशी गाणी लावली होती आणि चाललो परत. सुनसान रस्ता होता, जास्त गर्दी नव्हती रस्त्याला, पण हॉटेलला खूप गर्दी होती. एवढी गर्दी की श्वास घ्यायला पण जागा नव्हता. आणि तशा प्रकारे मी आलो संगमेश्वरला. 4 वाजताच पोचलो. बोललो घरी कसं जाणार म्हणून बोललो जरा आराम करूया. तर कसा वाटला व्हिडिओ? नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.